ईवीएम मशीन से होने वाले मतदान को लेकर शासन प्रशासन सहित चुनाव आयोग पुनर्विचार करे। ये विचार कांग्रेस के पूर्व जिलाध्यक्ष व वित्त मंत्री राजेंद्र मुलक ने नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले कांग्रेस पार्टी के कार्यालय में पत्रकारों को संबोधित करते हुए कहा। आपको बता दें कि विधानसभा चुनाव के बाद से ही ईवीएम मशीन की विश्वसनीयता पर सवाल उठाए जाने लगे हैं। निश्चित स्वरूपात एक शंका व्यक्त व्हावी अशा प्रकारचं वातावरण देश पातळीवरती निर्माण झालेलं आहे। ईव्हीएम सारखी जी मशीन आहे ती लोकशाही जिवंत राहायला पाहिजे यासाठी आपल्या देशामध्ये मतदानाची प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून ती मशीन तंत्रशुद्ध राहायला पाहिजे, त्याच्यावरती कधीही कुणाचा आक्षेप यायला नाही पाहिजे। ही खबरदारी आणि जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची असते। आपण अमेरिकेकडून ही तंत्रज्ञान आपण विकसित झालेलं आपल्याकडे घेतलं, आत्मसात केलं आणि त्यातून आपण मतमोजणी मतदान हे बॅलेट वरून आपण मशीन वरती आलेलो आहोत। आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर अमेरिकेसारख्या विकसित देशांनी मशीननी मतदानाची प्रणाली बंद केलेली आहे। अनेक इतर समृद्ध देशांनी मशीनवरून वापस बॅलेटवर आलेले आहे आणि त्यामुळे देशातल्या लोकांमध्ये हा चिंतेचा विषय झालेला आहे की मशीनच्या माध्यमातून झालेलं मतदान हे किती प्रॉपर आहे नाही आहे, म्हणून शासनाने याचा विचार करणं गरजेचं आहे। कारा न्यूज के लिए रामटेक से अजय मेहुरपुली की रिपोर्ट। ये दिवाली होगी आपके लिए और भी खास, क्योंकि नागपुर में लग चुका है सबसे बड़ा सर्कस बिंगो सर्कस, वह भी आपके शहर में। आपने सर्कस तो बहुत देखे होंगे, लेकिन इस सर्कस को आपको एक बार जरूर देखना चाहिए, क्योंकि ये है अपने महाराष्ट्र का सर्कस। 30 अक्टूबर से नागपुर हुड़केश्वर में शुरू, वो भी वाटरप्रूफ टेंट के अंदर। ऑनलाइन बुकिंग के लिए संपर्क करें 9209397041 और 9336259949 और 8983897041 और 8766547552। रोजाना होंगे 3 खेल, समय 1 बजे, शाम 4 बजे और रात में 7 बजे। एडवांस बुकिंग शुल्क 200 रुपए, 300 रुपए और मात्र 400 रुपए। आज ही विजिट करें। आवर एड्रेस बिंगो सर्कस, ढगे बंगले के पास, पिपला रोड, हुड़केश्वर, नागपुर।